नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी उठून जरा उसाकडे जाऊन आलो. ऊस तोडायला माणसं आल्यात. त्यानंतर काकांनी मला पोल्ट्रीपाशी आणून सोडलेलं. तिथनं ट्रॅक्टर घेऊन चालू आहे घराकडं. आपल्या ट्रॉलीतच भरायचं आहे. आज ते भरणार आहे ते. आज 2.5 जण तोडायला आले. काल रात्री या भागात पाऊस नाही पडला आहे आणि त्या पावसाचं गारा पण होत्या. गारा पडल्यामुळं आपला ऊस काय पूर्ण आडवा झाला आहे. तिथं पण वल्लवल दिसते बघा. त्याला हिरवळ दिसायला लागल्या. आपल्या ट्रॅक्टरचं काय काम चालत नाही बघा. यात ट्रॅक्टर उता लागला. टायर एवढे रुतल्यात. बॉडी पण टेकायला जराच राहिल्या. शरद काका त्यांचं ट्रॅक्टर बोलले त्या ट्रॅक्टरात भरून येणार आहेत. ह्या ऊसाची बघा अवस्था कशी झाल्या पावसानं. पूर्ण सगळा उभा ऊस होता, आडवा पडला. भरले बघा शरद काका ट्रॅक्टर. आणि आपला ऑक्स पण बाजूला लावलाय. शरद काकांचं ट्रॅक्टर तर भरून गेले. आपलं पण ट्रॅक्टर ते सावली लावले. आणि पलीकडच्या साईडला जरा ऊस पडला आहे. ते ऊस इकडे दाबून घ्यायला लागलोय. मी समाधानाने अर्जुन दादा आहे. आता तर घराकडे चाललोय. बाकी समाधान आणि अर्जुन दादा अजून दाबायला लागल्यात. हे बघा ऊस कसा झालाय. ठेवलेली आहेत ते अर्जुन दादा घेऊन चाललाय. हे ऑक्स बघा किती अडकलेले आहेत. तसं ऑक्सला दुसरं ट्रॅक्टर काय लावलं नाही बघा. काहीतरी ऑक्सनच ओढून काढलाय तो ट्रॅक्टर पूर्ण डबा पण दाबायचं कॅन्सल केलंय. आता समाधान सोडायला चालली घराकडं. आणि आता बाळूमामाचा प्रसाद घेऊन येणार. आज आमोस आहे. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय. तसं हेलिकॉप्टरचा आवाज जरा त्या नटामुळे बदलला बघा. कुठला आवाज फुटा लागला त्यानं. बाळूमामाचा प्रसाद घेऊन आलो बघा. समाधान पण घरात सोडले. आता चाललोय घराकडं. घरात जाऊन थोडा वेळ रेस्ट करणार. आणि एसएसच्या प्लॉटचा माल चालू आहे. तिकडे पण जायचं आहे. ऑक्सिजन घेऊन जायचं आहे. त्यासाठी ट्रॉली सोडणार आहे तिथं मध्ये. सोडवले बघा ट्रॉली एका कोपऱ्यात. आता ट्रॅक्टर घेऊन चालू मळ्यात. ट्रॅक्टरला ट्रॉली जोडायला निघाली बारकी. तू काय करलास? आणि बाळू फोन बघत बघत कसं काय गाडी चालवतोस तू? फोन बघत बघत गाडी कसं काय चालवतोस? बघितली की मी तुला फोन बघायला तास. असं जाऊ दे गाडी. आले बघा पोल्ट्रीपाशी. ही फर्ग्युसनची ट्रॉली जोडायची आहे. ट्रॅक्टर 2 झाली बघा इथं. पोपट काकांचं ट्रॅक्टर आणि आपण आणलेली. तसं पोपट काकांच्या ट्रॅक्टरात भरली बघा एक डबा. एकच डबा भरून ठेवणार आहे. आणि दुसऱ्या ज्या क्रेटा येणार आहेत त्यांना न्यायला आपला ट्रॅक्टर ठेवला आहे. त्या भरल्याच बघा. बक्कळ भरल्या त्यावेळी. ही माल बेदानाला चालला आहे. त्याला डिपिंग करून मग पाठवायचा आहे. आली बघा दुसरी गाडी. जम्बो पण घेऊन आल्या. अंगावर पडतील तिकडे. गाड्या भरून मोकळ केला आहे. आणि जो मोकळा केलेला गाड्यात परत आणि मोकळ्या क्रेटा भरल्यात आणि ती घेऊन चाललोय. त्या गाड्यात थोडक्या राहिल्यात क्रेटा. आता तो मोकळ्या क्रेटांचा ट्रॅक्टर तिथं लावणार. आणि ते मोकळा झालेला ट्रॅक्टर पुन्हा मग भरलेल्या क्रेटा घेणार आणि खाली जाणार. अर्जुन आणि काका जम्बो भरल्यात. मग त्यात नंतर डिपिंग पण सुरू करते ते. सगळ्यांच्या पुढे 4 क्रेटा टाकून हे डबा मोकळा केला. आता चाललोय. आपल्या मदतीला संतू पण यायला लागलाय. भरलेला माल भरायला अर्जुन, शुभम दादा आणि संत्या आल्यात. मग 3 जण भरल्यात म्हणताना मी चाललोय खाली. खाली जाऊन काकांच्या पाशी डिपिंगची व्यवस्था लावणार आहे मी. आता ह्या ट्रॅक्टरचा ऑपरेटर अमोल काका आहेत. डिपिंगला असं लाईनीने जम्बो लावलेत बघा. आता कार्बोनेट आणि ही ऑइल. ही पहिली गाडी 250 क्रेटा भरणार आहे बघा. ते बघा शार्या. शार्विक
शारेव अंधार पडत आला, अजून 2 गाड्या काढायचे आहेत. ट्रॅक्टर तर भरलाय बघा. आता ह्याची बारी. तो पण ट्रॅक्टर भरायला जर राहिलाय. आता ह्यो पण ओळून खाली घेऊन चालू आहे. लक्ष काढून झाली बघा, पण अंधार पडलाय. ट्रॅक्टर लावले दोन्ही एका लाईनीत. आज 215 नाही 230 क्रेटा नेल्यात आणि उरलेल्या अजून तिथंच आहेत आणि थोड्या उरल्यात त्या भागात आहेत. संतू पण गेला घराकडं. अर्जुन दादा त्यांनी घराकडे गेल्यात तट आणायला. अर्जुन दादा आणि शुभम गेल्यात. ते राहिलेल्या 2 ट्रॉल्यांना झाकून ठेवायचं आहे. रात्री पावसाचं वातावरण तर आहे, पण पाऊस येईल का नाही काय माहित नाही म्हणताना झाकून ठेवायचा. मी आतल्या क्रेटा मोजायला आलतो. आत 49 क्रेट आहेत बघा. पॅकिंग कसली गच्च पॅक केलंय. आज चाललोय घराकडं. चाललोय बघा घराकडं. जाता जाता दूध घेऊन जायचं आहे.